मी स्वतः खर्च सो खर्च टँकर पाठवला विहीर मग बीच आहे का? विहिरीतलं पाणी नाही. नाही, दुसरी विहीर आहे. दुसरी विहीर नाही आहे. एकच आहे. संख्या किती येते? इथं 250 जवळजवळ जवळपास मग ते 50-60 पेट 60. कनेक्शन नाही आहे एकही. इथंच फक्त इतका 2च कनेक्शन केलेले आहे. सर्व कनेक्शन लोकल प्लेस समजा गल्लीमध्ये बाकी काही बरं, तुम्ही कनेक्शन पाईपलाईन टाकून दिले तर कनेक्शन घ्या ना. कनेक्शन पाईपलाईन टाकलेली आहे. आम्ही जेव्हा टाकून द्या. कनेक्शन द्यायला मी सुद्धा घ्यायला लावतो. तुम्ही त्याची काळजी नका करू. तुम्ही इलिगल नका घेऊ आणि कनेक्शन प्रॉपर घ्या. पैसे भरायचे भरतो ना आम्ही. नाहीतर मग देतो ना. मी तेच म्हणतोय ना. तेच तर म्हणतोय सध्या पण म्हणजे असं नाही फ्री ऑफ कॉस्ट नाही. कनेक्शन घ्या. कनेक्शन घेतो. प्रॉपर तुम्ही कनेक्शन घ्या. जे सॅम्पल दिलेली आहे त्या नळात तर पाणी येणार ना आता सगळं. हो त्या कनेक्शन नळामध्ये आम्ही घेऊ. ग्रामपंचायत मध्येच येतात ना. हे याच्यातच येतात. पहिले कुठल्या गावात होतं? आपले 2016 मध्ये चालत. ग्रामपंचायत होती त्या काळात सुपर काम होतं. काहीच त्रास नव्हता यायला. मी सांगतो ना, माझं दत्तकातल्या हात गाव होते. काय सांगू तुम्हाला. हो यायला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. अर्ध्या रात्री मी जात होतो धावून. सगळ्याच गोष्टी होत्या. कशातून पाणी हा? पहिले विहिरीचंच पाणी होतं. मी स्वतः बोर केली होती. टाकी बसवली होती पाण्याची. नळ कनेक्शन त्याच्या तिथं बसून गेलं होतं. हापसीचं पाणी टाकीत जात होतं. अच्छा हो पाणी पुरवठा मी जोपर्यंत होतो तोपर्यंत सगळं पाणी पुरवलं गेलं. मग नाही विहीर टाकी आहे. तीच आहे. खराब झाली आहे. खाली पाणी जातात. हे खराब झालेलं पाणी. गटर राहते ना गटरातलं पाणी जाते. नगर परिषदेला पूर्ण पाणी विहिरीत भरते. मी देतो आता दत्त भाऊसाहेब आहे पाणी पुरवठा. दिवस आणि तुम्ही पहिला हा संपला पाहिजे. त्या संपला आता समजा काही जणांनी कनेक्शन हे नाही विहीर आहे ना साहेब. तुम्हाला सांगता ती लागून आहे आपलं हे तलाव नाही का. हे इथून तलाव पहिला तर जे पाणी जाते ना त्या म्हणजे नाल्याच्या काठावर आहे. असं 50 मीटर दूर आहे. अच्छा अच्छा ते पाणी कसं त्या नाल्याचं पाणी त्या विहिरीमध्ये जाते. त्याच्यामुळे कसं आहे, बुजून टाका ते. हे नाही ना. तुम्ही हा वॉटर सप्लाय दिला. माझं म्हणणं कसं आहे तुम्ही जे कनेक्शन जोडले ना गावामध्ये 160 ची पाईपलाईन समोर त्याला जोडून द्या ना. गावाच्या बाहेर काढून. हो गावाच्या बाहेर काढून जोडून द्या ना तुम्ही त्याला. हा हा हो त्याच्यावर एक वायर टाकून द्या. सगळ्यांनी कनेक्शन घ्या. सगळ्यांनी कनेक्शन घेते. आमचं या ऑफिशियली पैसे भरायचे ना. जास्त पैसे नाही आहेत. प्रत्येकाच्या घरी 4-5 माणसं राहते. 2 महिन्याचे 450 रुपये येते जवळपास. एवढं पाणी घेते. हा तरी आम्हाला ही पैशाचं भरपूर आहे. पैशाचा काहीच वांधा नाही आपल्याला. मी काय म्हणतो, इकडल्या बाजूच्या लोकांचं आहे ना, त्यांनी कनेक्शन मागं पाच रुपये आहे ना ती भरत नाही. तुम्हाला कारण की त्याच्याकडं मदत जात नाही. त्याच्याकडं तिकडं टाकायला लागते. काय होतंय हे गव्हर्नमेंट पैसे नाही भरत स्कीमचे. वर्षाचे 25 कोटी रुपये खर्च होते. बिल आपले एमएससीबीचे बिल 20 कोटीचे येतात आणि रिकव्हरी होते 12 कोटी रुपयाची. डिपार्टमेंट मध्ये पैसे कशाला द्यायचे. इलेक्ट्रिक वाल्यांनी धडक मोहीम लावली ना तशी तुम्ही मोहीम लावा ना. तेच सांगू राहिले ते साहेब. तेच सांगू राहिले. फ्री मध्ये असते ना. आपण गुलाम लोक मध्ये हे झाले हा. तसं काय नाही. नाही तर काय तुम्ही असं घेऊन आला. तुम्ही माझे दुश्मनीच घेऊन आले ना. त्याच्यासाठी मी एवढी बावरून आली आहे. आज ऐका तुम्ही असं नाही म्हणत आहे. कोणी कोणाची दुश्मन नाही आहे. आणि द्यायचंच आहे. आता इथले जे बिल नाही भरून राहिले ते काय माझ्या जवळचे नाही आहे किंवा दूरचे पण नाही आहे. काही लोकांची मेंटॅलिटी नाही बरोबर. पाण्याला पण आता
धरणाचं पाणी तुमच्या घरापर्यंत किंवा माझ्या घरापर्यंत शुद्ध करून आणायला पैसा लागत नाही का? लागते. आता एका जणांनी पैसे नाही भरले, एका जणांनी भरले, एकाला खराब नाही वाटत का? किंवा मग जो पैसे देऊन राहिला या स्कीम चालवायसाठी ते म्हणत "बुवा, आमचा लॉस होऊन राहिला, आम्ही कशाला स्कीम चालवतो?" बरं मला एक गोष्ट सांगा तुम्ही. नाही असं तर नाही आहेत ना की माझं तुमच्यासोबत काय बहीर आहेत बुवा, की नाही. एकदम जवळचे आहेत. हे नाही जे नाही असं नाही आहे. सगळे आपले हेच आहे ना. पाणी द्यायचं आमचं काम आहे त्याच्यासाठी हा ना पाणी द्यासाठी तुम्ही पण नाही तुमच्या बसले. समस्या घेऊन आले मी आमचं जेवढं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला पाणी देतो. ठीक आहे ना. हो हो आज पाणी जाईल का आमच्या